हो चालेल, करते की करते ग करते. हाँ हाँ ठीक ठेवते. हाँ बाय बाय. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे माझ्या दिवसाची सुरुवात ही मम्मीशी फोनवर बोलण्यापासून होते. सकाळी उठल्या उठल्या मी पहिलं काम हे करते की मम्मीला फोन करायचा. मग फोनवरती आमचं असं बोलणं होतं की दिवसभर मी काय काय करणार आहे या सगळ्या गोष्टींचा मम्मी आढावा घेते. कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ करणार आहे तो विषय ती मला विचारते, त्यावरती थोडंफार ती मार्गदर्शन करते की तू असं करू शकतेस, हे करू शकतेस. किंवा मला आज कोणता विषय सुचत नाहीये तर मला ती सुचवते की तू ह्या विषयावरती आज व्हिडिओ बनव, खूप दिवस झाले किंवा बऱ्याच दिवसांपासून तू असा कोणता विषय हाताळलेला नाहीयेस. त्यानंतर वाचन काय झालेलं आहे का आदल्या दिवशी किंवा आज काय वाचणार आहेस. मग तिने जर काय वाचलं असेल, तिच्या वाचनामध्ये कोणती एखादी चांगली गोष्ट आली असेल, वाक्य आली असेल तर ती मला सांगते. त्यानंतरचं काम असतं ते म्हणजे पाणी प्यायचं. हे एवढं पाणी, ग्लास भरून पाणी प्यायला मी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लावते. शांत बसून मला पाणी प्यायला खूप आवडतं सकाळी उठल्यावर. आणि सकाळी उठल्यानंतर ऍक्च्युली कोणत्याच वेगळ्या विषयावर मला चर्चा करायला आवडत नाही, म्हणूनच मम्मी सोबत माझी इतकी प्रोडक्टिव्ह चर्चा होते. आणि मम्मी सुद्धा सकाळी दुसरे कोणतेच विषय काढत नाही फोनवरती बोलताना, कारण तिला सुद्धा हे माहितीये की मला एकतर व्हिडिओ संदर्भात बोलणं, दिवसभर मी काय काय करणार आहे हे बोलणं इतकंच आवडतं. दुसरं काहीही मला सकाळी बोलायचं नसतं, फक्त शांत बसायचं असतं. आणि गरम पाणी ऍक्च्युली मी सकाळी पित नाही, मला गरम पाणी पिल्याने त्रास होतो, म्हणूनच मी जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते पाणी घेते. 1 ग्लास पाणी पिण्यासाठी मी 10 ते 15 मिनिटे वेळ घेते आणि शांत दिवसभर काय काय करणार आहे, मम्मीने काय काय आयडियाज दिलेल्या आहेत त्या मी कशा इम्प्लिमेंट करू शकते ह्या गोष्टींचा विचार करते. भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स असतात म्हणजेच बदाम, अक्रोड आणि काळे मनुके सुद्धा, पण सध्या काळे मनुके घरातले संपलेत त्यामुळे काल फक्त आम्ही बदाम आणि अक्रोड भिजवून ठेवलेत. हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स रोज सकाळी मी पाणी घेतल्यानंतर पित असते. बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे साधारण 1-2 वर्षापूर्वी मला ही सवय लागलेली आहे की सकाळी उठल्यानंतर जे भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्यायचे. लग्न झाल्यानंतर म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी मला थोडासा हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास झालेला आणि त्यावेळेला मग मी डाएट प्लॅन घेतला होता. त्या डाएट प्लॅन मध्ये रोज सकाळची सुरुवात ही काळे मनुके, भिजवलेले काळे मनुके खाण्यापासून करायची असं होतं. आणि त्यानंतर मग एक अर्ध्या तासांनी बदाम आणि अक्रोड खायचं. तर तेव्हापासून मला ही सवय लागली आहे की सकाळी उठल्यानंतर मी ड्रायफ्रुट्स खाते. त्यावेळी मला थायरॉइड आणि पीसीओडीचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आणि तो सगळा जो इश्यू आहे तो सगळा मी 2 महिन्याच्या डाएट प्लॅननी कव्हर केला. तर ते सगळं काय होतं, ती जी सगळी जर्नी काय होती हे जर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट्स मध्ये सांगा. मी त्या जर्नीवरती सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवेन की मी माझा थायरॉइड आणि पीसीओडी कसा कंट्रोल केला आणि सगळ्याच गोळ्या मी थायरॉइडच्या कशा बंद केल्या, त्यासाठी मी काय काय केलं ते. झाल्यानंतर मग मी थोडा वेळ मेडिटेशन आणि प्राणायाम करते. जर मी सकाळी लवकर उठले असेल तर मग वॉकिंग करून आल्यानंतर मी प्राणायाम करते. आणि जर सकाळी उठायला वेळ झाला असेल तर मग प्राणायाम करते फक्त किंवा मेडिटेशन करते. आणि संध्याकाळच्या वेळेला मग वॉकिंग वगैरे करून आलं की मग पुन्हा थोडा वेळ प्राणायाम करते. मला असं वाटतं की सकाळी हवा थोडीशी शुद्ध असते संध्याकाळपेक्षा, त्यामुळे मग एक 5 ते 10 मिनिट प्राणायाम सकाळी मी करण्याचा प्रयत्न करते. दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करतच असते. सकाळी 8, 8:15च्या आत मी उठते. मग कधी मी 5:30लाच उठून बसते, तर कधी 6लाच उठते, कधी 7लाच उठते. टायमिंग फिक्स नाहीये. सकाळी उठण्याच्या टायमिंग मध्ये कन्सिस्टन्सी आणण्यामध्ये मी अजून यशस्वी झालेली नाहीये.
जेव्हा होईन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन। तर सकाळी उठल्यानंतर जर उठायला वेळ झाला असेल तर मग फक्त मी ही सगळी कामं झाल्यानंतर मेडिटेशन करते आणि दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करते। मेडिटेशन म्हणजेच आपण श्वास अगदी खोल श्वास घेतो आणि सोडतो आणि मग संध्याकाळच्या वेळेला वॉकिंग वगैरे करून आलं की मग मी प्राणायाम करते किंवा योगा आणि प्राणायाम करते। पण जर सकाळी लवकर उठले तर मग सकाळीच मी योगा आणि प्राणायाम करण्याचा प्रयत्न करते किंवा वॉकिंग करून येते आणि मग प्राणायाम करत असते। उठायला जरा वेळ झालाय, ऊन इतकं प्रचंड वाढलेलं आहे की सकाळी 8 वाजता पण असं वाटतं की 11 11:30 वाजलेले आहेत आणि ही पूर्व दिशा आहे तर इकडून प्रचंड असं ऊन घरामध्ये येतं। फ्रेश वाटतं पण जास्त वेळ बाल्कनीमध्ये बसणं शक्य होत नाही। जर मी सकाळी लवकर उठले तर मग मी 7-7:30च्या दरम्यान थोड्या वेळासाठी बाल्कनीमध्ये कोवळं ऊन घेण्यासाठी बसते। इथून पुढे थोड्या वेळासाठी हे दार उघडच असतं समोरचं। खूप मस्त छान असा वारा घरामध्ये येतो आणि आता मी चहा करायला घेणार आहे। की मग मी दिवसभराचं जे काही रुटीन आहे म्हणजे दिवसभर काय कामं करायची आहेत ती लिहून काढते। कोणत्या तारखेला कोणता व्हिडिओ जाईल, मग आज कोणता व्हिडिओ शूट केला पाहिजे, जर एखादा व्हिडिओ शूट केलेला असेल तर तो कोणता आहे तो एडिट करायचा आहे किंवा अपलोड केलेले असतात व्हिडिओज ते शेड्यूल करायचे असतात, त्याचे टॅग्स बदलायचे असतात, डिस्क्रिप्शन लिहायचं असतं, घरामधली कुठली काही कामं आहेत, बाहेरून काय आणायचं आहे का किंवा खूप महत्त्वाचं आणखी कोणतं काम आहे का, तर या सगळ्या कामांची यादी मी बसून काढते। सगळ्यात आधी ही जी माझी डायरी आहे तर लिहिलेलं आहे कामांचे नियोजन। इतकं जास्त तारंबळ उडायला लागली, कामांचं नियोजन लागत नव्हतं आणि कसा वेळ जातोय कुठे वेळ जातोय काहीच कळत नव्हतं। म्हणून मग मी ही जी डायरी आहे ही कामांचं नियोजन लिहिण्यासाठी केली। या डायरीमध्ये सगळं कामांचं नियोजन असतं, कोणत्या वारी काय करायचं आहे, कोणत्या तारखेला कोणता व्हिडिओ जाणार आहे आणि त्याचबरोबर घरातल्या कामांचं जरा कमीच असतं कारण ठरलेली कामं असतात। पण व्हिडिओचं कसं होतं की टॉपिक कोणते आहेत, तुम्ही कमेंट्स मधून वेगवेगळे टॉपिक सुचवता तर ते लिहून ठेवणे, कारण कमेंटला रिप्लाय दिला की मग ती कमेंट मागे पडून जाते आणि मग पुन्हा ती शोधणं अवघड होतं की कोणत्या व्हिडिओ खाली कोणती कमेंट आली होती, मग ते शोधत बसण्यामध्ये वेळ जातो। म्हणून जर तुम्ही कमेंट थ्रू एखादा टॉपिक्स मला सुचवलेला असेल तर मग मी तो लगेचच या डायरीमध्ये लिहून ठेवते। सो हे सगळं जे काम आहे हे चहा होईपर्यंत एक 10 ते 15 मिनिटात माझं होऊन जातं। चहा आणि चहा सोबत मारीची 2-2 बिस्किटं आम्ही रोज सकाळी खात असतो आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने नाश्ता करतो। सकाळी उठल्या उठल्या लगेचच चहा घेतला की ऍसिडिटी होते आणि म्हणूनच आम्ही आधी ड्रायफ्रुट्स वगैरे खातो आणि ते एक डाएट प्लॅनचा भाग होता, तेव्हापासूनच ती सवय लागलेली आहे आणि मग त्यानंतर चहा घेत असतो। तर जर नाश्ता करायचा नसेल तर मग बिस्किट 2 ऐवजी 3 वर जातात, पण जर नाश्ता करायचा असेल थोड्या वेळाने तर एखादं किंवा 1 किंवा 2 बिस्किट आम्ही खातो। तर काय झालंय, काल आमच्याकडे पाहुणे येऊन गेलेले आणि मी म्हणजे माझी भाजी वगैरे आलेले, तर मी पावभाजी केलेली। पावभाजी शिल्लक आहे म्हणून विचार केला की नाश्ता आज बनवायचा नाही, चहा बिस्किटं खायची आणि लगेचच थोड्या वेळाने पावभाजी खायची, तोपर्यंत एखाद दुसरं काहीतरी काम करत बसायचं, एडिटिंगचं जे काही असेल ते। सो आज नाश्त्याला सुट्टी आहे म्हणूनच बिस्किटं जरा जास्त घेतलेली आहेत, तर आजचा बेत हा असा आहे चहा बिस्किटांचा।
चहा घेऊन झाला की मग मी एक 5 ते 10 मिनिट जितकं वाचन होईल तितकं वाचायचा प्रयत्न करते। जे काही पुस्तक आता सध्या वाचायचं चालू आहे त्या पुस्तकातली कधी कधी 10 मिनिटांमध्ये 5 पानं वाचून होतात, तर कधी कधी 7-8 पानं सुद्धा वाचून होतात। त्यामुळे मी असं लिमिट घालत नाही स्वतःला की 5च पानं वाचायचे किंवा 10च वाचायचे। टाइम लिमिट ठरवते की 10 ते 15 मिनिटांमध्ये मला वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागायचं आहे। सो अशा पद्धतीने सकाळी थोडंसं वाचन मी करते, कारण सकाळी वाचलं की चांगले विचार एकदा डोक्यामध्ये भरले गेले की दिवसभर आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं। आपला दिवस जो आहे तो आपोआपच सकारात्मक व्हायला सुरुवात होते। कधी कधी काय होतं की दिवसभरामध्ये एखादा असा अनुभव आपल्याला येतो, त्यावेळेला मग आपल्याला आठवतं की अरे सकाळी मी अशाच रिलेटेड काहीतरी वाचलं होतं आणि आता ह्या वेळेला आपण असं असं करायला पाहिजे। महत्वाचा मुद्दा हाच आहे की सकाळी एकदा का चांगले विचार डोक्यामध्ये गेले तर आपल्याला दिवसभर कसं वागायचं आहे आणि हे तर समजतंच, पण त्या चांगल्या विचारांमुळे आपला दिवस आपोआपच सकारात्मक जातो। वाचन झालं की मग मी कृतज्ञतेची डायरी लिहायला बसते। आता ही डायरी मी रोज नाही लिहित, पूर्वी रोज लिहिलं जायचं, आता सध्या थोडंसं बिझी रुटीन झाल्यामुळे रोज लिहिलं जात नाही, पण 2-3 दिवसातून एकदा का होईना ही गोष्ट मी करतच असते। वरती तारीख टाकते आणि कालच्या दिवसभरामध्ये किंवा मी 2 दिवसापूर्वी लिहिलेली डायरी असते त्याच्यानंतरच्या 2 दिवसामध्ये कोणी कोणी मला मदत केलेली आहे किंवा कोणाच्या सानिध्यात गेल्यामुळे मला छान वाटलं, ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून काढते। या लिहून काढल्यामुळे काय होतं की त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ तर राहतोच, मनातल्या मनामध्ये तर आपण कृतज्ञता व्यक्त करतच असतो, पण ती जेव्हा लेखी स्वरूपात आपण करतो त्यावेळेला ती जास्त खोलवरपर्यंत रुजली जाते असं मला वाटतं आणि ती एक सवय लागून जाते। ती एकदा सवय लागली की मग माणूस आपोआपच त्या पद्धतीचा विचार करायला लागतो की आपल्याला 2 दिवसांनी डायरी लिहायची आहे, त्यामुळे कोणी कोणी आपल्याला मदत केली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सो ही लक्षात ठेवण्याची सवय आपल्याला लागते, नंतर जनरली आपल्याला वाईट गोष्टी लक्षात ठेवायची सवय असते, पण या डायरी लिहिण्यामुळे मला हा फायदा झालेला आहे की कोणत्या व्यक्तींमुळे मला चांगलं वाटतंय, कोणाची मला मदत होतीये ते मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते, त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते। सो हा एक मोठा बदल या गोष्टीमुळे झालेला आहे आणि सकाळी सकाळी हे करण्याचं कारण असं की फक्त चांगल्या गोष्टी आठवल्या जातात आणि मग चांगल्या गोष्टी आठवल्यामुळे जी सकारात्मकता मिळते, जे समाधान मिळतं की हा बाबा आपल्याला सुद्धा खूप लोकांची मदत होतीये, खूप लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतंय, या गोष्टीचं एक समाधान असतं आणि ते समाधान जर सकाळी सकाळी आपल्याला मिळालं तर पूर्ण दिवस आपला त्या समाधानामध्ये अत्यंत छान आणि सकारात्मक जातो, समाधानामध्ये जातो। आणि म्हणूनच पूर्वी मी रात्री लिहायची ही डायरी, पण अलीकडे मी सकाळी लिहायला सुरुवात केलेली आहे। सकाळी उठल्यापासून आंघोळीला जाण्याआधीपर्यंतची ही जी सगळी काही कामं आहेत ही न चुकता मी रोज करण्याचा प्रयत्न करते, कारण ह्याच सगळ्या गोष्टींमुळे मला दिवसभर छान सकारात्मक राहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी बळ मिळतं। जर हे रुटीन मला फॉलो करता आलं नाही तर माझी प्रचंड चिडचिड होते, मला हा सकाळचा वेळ स्वतःसाठी देता आला नाही तर मला खूप गोंधळल्यासारखं होतं आणि म्हणूनच मी रोजच्या रोज या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते। कधी कधी काय होतं, आठवड्यातून एखाद दुसरा दिवस असा येतो की ज्या वेळेला सकाळी सकाळी ह्या गोष्टी करणं मला पॉसिबल होत नाही, कारण लवकर जितेंद्रला जायचं असतं बाहेर, मग डबा नाश्त्याची घाई होते आणि मग त्यावेळेला मी काय करते, उठल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट शांत बसते, मम्मीशी बोलते आणि मग स्वयंपाक करून घेते, नाश्ता वगैरे करून घेते, सगळी कामं माझी 10 पर्यंत आवरतात आणि मग 10 ते 12 ह्या वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे करतेच, प्रयत्न करते असं नाही म्हणू शकत, करतेच, कारण ते माझ्यासाठी एक खूप मोठं औषध आहे। एक 5 ते 10 मिनिट दीर्घ श्वसनाने सुरुवात करायची, शांत बसायचं आणि मेडिटेशन करायचं आणि मग त्यानंतर थोडंसं वाचन असेल, लिखाण असेल, कृतज्ञतेची डायरी लिहायची असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि मग त्यावेळेला एखादी काहीतरी कविता सुचत असेल किंवा लेख सुचत असेल तर पटकन ते लिहून काढायचं, कारण जर ते लिहिलं नाही
तर ते विसरून जातं आणि जोपर्यंत ते डोक्यात असतं तोपर्यंत गोंधळ चालू असतो. जेव्हा ते वहीवरती उतरलं जातं त्याच वेळेला डोकं शांत होतं. आणि पूर्णपणे शांत होतं असंही नाही म्हणू शकत, कारण एखादा विषय डोक्यात आला आणि तो विचारांचा गोंधळ चालू होतो आणि ज्या वेळेला आपण ते सगळं लिहून काढतो त्यावेळेला डोकं शांत होतं, पण लगेचच दुसरा विषय सुचतो आणि मग पुन्हा तो गोंधळ चालू होतो. म्हणून ही प्रोसेस तर चालूच असते दिवसभर, की डोक्यात जे चाललंय ते पटकन यायचं लिहायचं. ह्याने सुद्धा मला खूप जास्त सकारात्मक वाटतं, कारण वेळोवेळी आपलं डोकं हलकं होतं. जेव्हा लिखाण केलं जातं त्यावेळेला त्यानंतरचा जो एक 10-15 मिनिटांचा कालावधी असतो ना, तो खूप जास्त आनंद देणारा असतो, की आपण काहीतरी निर्माण केलंय, आपण काहीतरी वेगळं असं केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एक स्त्री तिच्या मुलाला जन्म देते, अगदी त्याच पद्धतीने एखाद्या लेखाचा आपल्यामधून जन्म होतो, तर ती जी फिलिंग असते ती खूप जास्त आल्हाददायक असते. आणि म्हणूनच ह्या सकाळच्या वेळामध्ये जर मला लिहायला नाही जमलं तर मग सगळी कामं आवरल्यानंतर मी पटकन लिहून काढते आणि बाकीची ही सगळी कामं तर चालूच असतात. बाकी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या अशा गोष्टी करता की ज्यातून तुम्हाला छान वाटतं, तुम्हाला ऊर्जा मिळते, ते देखील मला कमेंट्स मध्ये सांगा. जर मला शक्य असेल तर त्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करेन. बाकी लवकरच अशाच एका नवीन छानशा विषयासोबत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.